हॅलो गायज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज पैसे कसे काम करते ते सांगतो मी. आमिर माणसं कधी पण पैशासाठी काम नाही करते. पैसे त्यांच्यासाठी काम करते आणि ते कसं करते की गरीब मध्यमवर्गीय लोक काय करत्या, नोकरी करत्या, आपला वेळ आपला टाईम दुसऱ्यासाठी आमिर बनवण्यासाठी जात्या. ते आम्ही नाही म्हणते, दुसरे म्हणत्या. आम्ही लोक काय करत्या, दुसऱ्याला ठेवत्या त्यांच्यासाठी का ते त्यांचं म्हणजे त्यांचं काम ते आपल्यासाठी काम करतात. म्हणजे आपण आमिर म्हणतो. आमिर लोकांचा तो फॉर्म्युला आहे. आमिर लोक संपत्ती खरेदी करतात. आता संपत्ती कसं, म्हणजे एखादी वस्तू घेतली तर ती त्यांना पैसे कमवून देते. उदाहरण घ्या, रिअल इस्टेट, जमीन घ्यायची, विकायची. मध्यमवर्गीय लोक काय करतात की, तर समजा काहीतरी घेत्या, तर समजा गाडी या घर, ती संपत्ती नाही, ते त्याचं कमवून देते. ते पैसे घालवत्या, म्हणजे खिशातून पैसे जात्या आणि ते घराचं घर लोन वगैरे त्याच्यामध्ये जातं. म्हणजे ती संपत्ती नाही, ते डायटेटिव्ह आहे. आम्ही लोकांची संपत्ती कशी, जे ते रिअल इस्टेटमध्ये घेत्या, त्यांच्या खिशातून पैसे येत्या, व्याज वगैरे ते. पण आम्ही लोकांचा फॉर्म्युला एकच राहतो का, जास्त जास्त आमिर होणे. पैसे दे, त्यांचा एकच फॉर्म्युला आहे की पैशापासून पैसे काम करतात. म्हणजे पैसे आपल्यासाठी काम करायला पाहिजे, ते असे पैसे कडून काम करून घ्यायचे. पण मध्यमवर्गीय लोक काय करतात, दुसऱ्यासाठी काम करतात, पैसे कमवतात. म्हणजे नोकरी करतात 8 घंटे 12 घंटे, तेवढंच पगार. ना पगार वाढतो ना काही, नो रिक्स. त्यांना असं वाटतं की नोकरी सुरक्षा आहे, रिक्स काही नाही घेते, फक्त पैसे तेवढेच. तर माझं असं म्हणणं आहे की पैसे असे करायचे का जे आपल्यासाठी काम करतात. एक आमिर माइंडसेट असा विचार करतो की जर मी दुसऱ्याच्या कामासाठी 8 घंटे 12 घंटे काम करेल, त्याला पैसे कमवून देईल. म्हणजे मी त्याच्यासाठी काम करायचं आणि तो मस्त मिलियनर लाईफस्टाईल जगेल. तर मी पण तेवढी मेहनत करू स्वतःची. तर दुसऱ्याचं हे नाही, तर मी कोणा नोकर नाही बनणार की जो मला नोकरासारखं बोलवेल, एक कॉफी 2 कॉफी बोलवेल. असं स्वतःची मर्जी स्वतःने जगायची. कारण की नोकरी म्हणजे हे लय याची गाठ ते. आमिर माणसं हमेशा आमिर विचार करतात. तेवढं मोठं गोल, तेवढे मोठे अचीवमेंट. पैसे बडे, जेवढं गोल मोठे तेवढे अचीवमेंट जास्त होते. पैशासाठी काम नाही करायचं. पैसे आपल्यासाठी काम कसं करतील ते विचार करायचा. तर गरीब मध्यमवर्गीय लोक फक्त एकच काम करतात, त्यांचे विचार तेवढेच होते. त्याचं 8 घंटे ड्युटी, 50,000 या 10,000 20,000 नोकरी करतात. मग त्यांना स्वप्न वाटतं की मोठी लाईफस्टाईल जगावा, मोठी गाडी घ्यावा, आमिर गाडी घ्यावा, बोलेरो वगैरे काय, मोठी स्कॉर्पिओ थार घ्यावा. पण ते घेतात, पण ते लोननी घेतात.
मोठमोठे लोन वगैरे ते घेतात, ते डायरेक्ट वाढतात. तर समजा 14 लाखाची गाडी घेतली थार, पण ती घरी आणलो त्याची किंमत 10% कमी होती. म्हणून तर 4 वर्ष वापरली आणि त्याची गाडीची किंमत पुरी अधिक कमी होती. पण एक अमीर माणूस काय होतो, त्याचे विचार कसे राहतात, की जर आता समजा त्याने एखादी संपत्ती घेतली तर ती त्याच्यासाठी पैसे कमवून देईल, पण गरीब काय होतो, गाडी घेतो त्याची संपत्ती नाही वाढत, दाटतो वाढतो. म्हणजे त्याचे लोन, कार लोन, रोड टॅक्स वगैरे, त्या गाडीचे टॅक्स काय वगैरे ते सगळं. पण आमिर माणूस काय होतो, संपत्ती बनवतो. पैसे कसे, जसे की आता समजा त्याने थारच्या जागी मोठे 4 डंपर घेतले आणि त्याने ते कामाला लावले, तर दिवसाला एक ट्रिप वगैरे 20,000 या म्हणजे भरपूर. तर 4 तारखेची किती, 80,000 दिवसाला. पण त्याने 5 टायर घेतले तर ₹1,00,000 वाटतात. अगर खर्च वेळचे काढले तरी पण 30,000-40,000 रुपये खर्च काढले तर हातात किती येते, 70,000. म्हणजे सांगायचं पर्याय एवढंच आहे का, कोणासाठी काम करून, नोकरी करून, टलवे चाटून माणूस पुढे नाही जात. पैसे कमावण्यासाठी कोणाची हे नाही करायचं. स्वतः इन्व्हेस्टमेंट, शेअर बाजार, रिअल इस्टेट वगैरे नोकरी करून पण दायित्व वाढू शकतो, पण संपत्ती नाही वाढवते. संपत्ती आम्ही लोक कसे कॉलम, म्हणजे संपत्ती कॉलन आणि मध्यमवर्गीय लोक दातृत्वाचे कॉलम वाढवतात. पण आम्ही लोक पहिले संपत्ती कॉलमकडे लक्ष देते. पैसे जर आपण कोणती पण वस्तू घेतो तर त्याच्यावर टॅक्स लागतात. आता रिअल इस्टेटमध्ये कसे, की आता एखादी जमीन विकली, या रिअल इस्टेटमध्ये एखादं काही मतलब विकलं तर त्याच्यावर टॅक्स द्यावा लागेल. म्हणजे सरकार पहिले आपला हिस्सा घेते, पण टॅक्स नाही द्यावा लागणार जर ती जमीन आता त्यांनी म्हणजे घेतली, त्या भावाच्या वाढवा भावाने घेतली. आता समजा 10 लाखाची रिअल इस्टेट प्रॉपर्टी त्यांनी विकली आणि आता त्यांनी 12 लाख या 15 लाखाला घेतली, तर त्याला टॅक्स नाही द्यावा लागणार. मध्यमवर्गाने जर ती जमीन प्रॉपर्टी विकली आणि त्याच्या जागी फालतू सामान या काही जमीन, घर वगैरे काही घेतलं, तर त्यांना टॅक्स द्यावा लागेल. सरकार आपले पहिलेच घेऊन टाकते. पण ती संपत्ती नाही, दाटतो आहे. घर कधी आपल्याला कमवू नाही देत. म्हणजे आपल्याला फक्त सोय करतो राहायची, पण कमवू नाही देत. पण आम्ही सेटवाला माणूस काय करतो, जर त्याला राहायला घर आहे तर दुसरं घर घेऊन पण तो किरायावर देतो, म्हणजे त्याला किरायावरून येतो. तसं मॅकडॉनल्ड, आता सगळे म्हणतील का त्याचा बिझनेस बर्गरचे नाही, बंडूजी, त्याचं काम एकच आहे, रिअल इस्टेटमध्ये ज्याला पण कोणाला पण मॅकडॉनल्डचे फ्रँचायझी घ्यायची, त्याला जमीन घ्यावी लागते आणि तो मतलब सगळ्यात जास्त जमिनी त्याच्याकडे, मॅकडॉनल्ड्सकडे. होता एम्पायर त्यांनी त्याच्यावरच खरेदी केला, कारण की बर्गर त्याचा फक्त हे, म्हणजे त्याचे रिअल जो बिझनेस आहे तो रिअल इस्टेटचा आहे अमेरिकामध्ये सगळीकडं. तर एकच सांगायचं आहे का, भोका जा तुमच्या याची गाठ.